श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 2. श्री स्वामी चरित्र सारामृत. द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसेचे निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवणी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा. पदे पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणी, धुंडेली बहुत पट्टणे तेची स्वामी यती वर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक-प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध. मानवरूपे चाहले अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत, साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी, दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा, आदर दयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेर मांडा म्हणते एके हारी, दोघांसे बैसवूनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज अभयंतासी वाटले चोच, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कुठूनी. स्वामींनी हसमुखी करुणी उत्तर दिले, तया लागूनी आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक, पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोले तीर्थे समग्र, ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाकार प्रती, तियेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरून हैदराबासे पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरात स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया जाहले. तैपासूनी या नगरात आनंदे आहोत नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त गेले उठूनी उभयता. एकोनिया ऐशी वाणी अभयता, संतोषले म्हणे मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता. एकोनिया ऐशी वाणी अभयता, संतोषले म्हणे मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठूनी उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात, बहुधा न येती गावात, जरी आली क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आमोनी देती, तेची महाराज बक्षिती, शनैक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठूनी. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीचे केवळ जयशंकर, तेव्हा तयांचा अवतारा सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतरखून स्वामींसी मानिती, ईश्वरा समान पुरे परी दुसरे अज्ञजन वेळा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबरा लीला विग्रही, यतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, एकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणदार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे विट, सर्वदा सेवावे आकंठ, भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय. गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.